पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच शिवाजी पार्क येथे सभा होते आणि आपण जर बघितलं असेल तर महायुतीचे उमेदवार देखील यायला इथे सुरुवात झालेली आहे। मिहीर कोटेच्या इकडे आलेले आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदी महायुतीच्या 6 उमेदवारांसाठी सभा घेत आहेत आणि या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील। आपण मिहीर कोटेच्या यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। मिहीर भाई, नरेंद्र मोदी आज महायुतीच्या 6 उमेदवारांसाठी सभा घेत आहेत, तुम्ही देखील उमेदवार आहात। हो, निश्चितच। तर आज आम्ही सर्व अति रोमांचित आहोत की देशाचे पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान, विकास पुरुष, देवपुरुष, युगपुरुष नरेंद्र मोदीजी स्वतः मुंबईकरांना संबोधित करायला येत आहेत आणि सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजसाहेब ठाकरेही आज संबोधन करणार आहे। तर आम्ही सर्व एक्साइटेड आहोत। तुमच्या मतदारसंघात मोदीजींनी रोड शो केला आणि त्यानंतर आज मुंबईतली सभा होते, काय भावना नेमक्या काय? भाग्यच आहे की माझा मतदारसंघात स्वयं मोदीजींचा रोड शो झाला, यापेक्षा जास्त मी आयुष्यात काही मागू शकत नाही। शेवटचा आरोप होतोय विरोधकांकडून, त्या आरोपाकडे कसं बघताय? मोदींना जास्त सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात असा आरोप। विरोधक रडणारे आहेत, लढणारे नाही। आपल्यासोबत स्वतः मिहीर कोटेच्या होते, ते म्हणाले विरोधक जे आहेत ते रडणारे आहेत, लढणारे नाहीत असा आरोप देखील मिहीर कोटेच्या यांनी केलाय। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।